पंचदेशीय सामाजिक संस्था यांच्या वतीनं आज जे आपलं देशाचे राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी गायकवाड साहेबांनी म्हणले की आपल्याला ते बांधकाम कामगाराचे काय सांगते आपलं भांड्याचं किट वाटप करायचं आहे. तर त्यानिमित्त करू असं त्यांचा रात्री मला फोन आला आणि त्याप्रमाणे आपण त्या कार्यक्रमाचं आयोजन केलं. त्या कार्यक्रमासाठी आपल्या गावचे सरपंच सचिन रसाळ या कार्यक्रमाचे या ठिकाणी अध्यक्ष आहेत. त्यानंतर आपले प्रमुख पाहुणे पंचायत समितीचे सदस्य नागनाथ पाटील व आपल्या पंचायत समितीच्या आमच्या भगिनी मालनताई कांबळे ह्या पण या ठिकाणी आपल्या निमंत्रणाला मान देऊन उपस्थित आहेत. त्यानंतर आपल्या ग्रामपंचायतच्या ग्रामसेवक कानोटे मॅडम यांना जायचं असताना सुद्धा थोडं त्रास आम्ही केला तर थांबलेत त्यांनी. त्यानंतर आपल्या ग्रामपंचायतच्या सदस्य व CRP लक्ष्मीताई, त्यानंतर मीनाताई आरगडे, संगीता बालाजी मोदळे, आमच्या संस्थेचा सचिव आहेत आमच्या पत्नी शोभा पाटील, सुवर्णा रसाळ, कल्पना आणि ह्यांचं काय नाव सुवर्णा सगट, तसंच बालाजीराव माटे. आता त्यांच्या सगळ्याची नावं घेतली. ह्यांच्या संस्थेची बाकीचे सदस्य आमचे पत्रकार मित्र विक्रांतजी, त्यांच्यासोबत बिडवे साहेब व सोबतची टीम आली त्यांच्याबरोबर पत्रकार मुन्ना खानापुरे सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिले. कमी वेळात आपण या ठिकाणी निमंत्रित करून आयोजित हा कार्यक्रम केला. उद्देश एवढाच होता की लोकांना गायकवाड साहेब असो किंवा आपण त्यांना मदत करायची ठरवली. आपण कुठलाही म्हणजे त्यांना काही शुल्क नाही, त्यांनी आपल्याला देतील आपण त्यांना देतील. एक सामाजिक कार्य करायचं. आता तुम्ही बघितलाच की पंचायत समितीचा कार्यक्रम करताना पण आपण सहभाग घेतला. तर एक सामाजिक काम करावं या दृष्टीनं आणि लोकांना माहीत व्हावं. माहीत झाल्यानंतर लोकांनी फायदा घ्यावा. त्यांनी करलंय जसं ज्ञानगंगा असते तसं त्यांची गंगा इथं आहे. ती कशी घ्यायचा फायदा त्याचा त्यांनी प्रत्येकाने ठरवावं. उगा येऊन सरपंचाला भांडलो किंवा ह्यांना भांडलो मला भांडलो तर चालत नाही. नियमवाले आहे त्याप्रमाणे जर काम असेल तर ग्रामपंचायत येऊन सांगा, त्यांनी त्याप्रमाणे त्याचं फॉलोअप करतील. आता समजा त्यांनी आज आहेत उद्या दुसरा राहते किंवा तुम्ही होचाल जी नागरिक आहेत समजा कोण बी आपण भांडणार आहे. तर प्रत्येकाने भान ठेवावं आणि आपली जबाबदारी ओळखावं. नागरिकाची बी काय जबाबदारी आहे, पदाधिकारीची नसते, नागरिकाची बी काय जबाबदारी असते. स्वतःही प्रत्येक गोष्टीचा विचार करून प्रत्येकाने बोलायला पाहिजे असं मला वाटते. तर आता कार्यक्रम करायचा आपल्याला प्रथम पुढचा कार्यक्रम करायच्या अगोदर लगेच वाटप करू आणि समारोप करू. तर प्रथम आणि आपण ग्रामपंचायतला छत्रपती कामगार संघटना व संस्थेच्या वतीनं या ठिकाणी आपण फोटो द्या. ती बाहेरचा फोटो घ्या, तिथे देऊन त्याला फोटो काढा निघू द्या अंधारात. खिडकी कोणते मॅडम खिडकी